नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल टेस्ट सिरीज अतिसंभव्य प्रश्नपत्रिका संच 18 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापना झाली? मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1861 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाणी पुरवठा, कारखानदारी, वीज निर्मिती क्षेत्राचा समावेश अर्थव्यवस्थेचा कोणत्या क्षेत्रात होतो? पाणी पुरवठा, कारखानदारी, वीज निर्मिती क्षेत्राचा समावेश अर्थव्यवस्थेचा कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गांधीनगर या न्यायालयाने आसाराम बापू यांना शिक्षा सुनावली होती. नेक्स्ट, संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव काय आहे? संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे माणिक बंडोजी इंगळे हे काय संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव आहे. नेक्स्ट, किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅल्शियम ऑक्सलेट या पदार्थामुळे किडनी स्टोन हा रोग होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मार्च 1929 मध्ये डॅडॅश यांना राजद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली आहे. मार्च 1929 मध्ये डॅडॅश यांना राजद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मदन मोहन मालवीय यांना मार्च 1929 रोजी राजद्रोहाचा आरोप लावून अटक केलेली होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नियुक्ती केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? खालीलपैकी कोण भारतीय आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्ती केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर नागेंद्र सिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1940 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले असते? पॉलिश केलेल्या धान्यामध्ये कोणते जीवनसत्व नष्ट झाले असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे व्हिटॅमिन बी हे काय पॉलिश केलेल्या धान्यामध्ये व्हिटॅमिन बीची नष्ट झालेले आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलकत्ता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलकत्ता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नर्मदा खोरे हे काय महाराष्ट्रातील राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सागरी मार्ग. याने भारतातील 95% हा सागरी मार्गाने व्यापार होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश दिवशी अस्तित्वात आले. भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय हे स्थापना झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1939. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कुणाकडे सादर करावा लागतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कुणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅशचे एकमेव संघ प्रदेशचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. डॅशचे एकमेव संघराज्य प्रदेश स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली. हे काय आहे? आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्यांची नेमणूक करतात? राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्यांची नेमणूक करतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अँग्लो इंडियन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रमाणावर प्रभाव पडलेला आहे? भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रमाणावर प्रभाव पडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशियन क्रांती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कोठे आहे? भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायणगाव पुणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्थायी समिती. हे काय आहे? जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची स्थायी समिती असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दीनबंधूचे संपादक कोण होते? दीनबंधूचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णराव भालेराव. हे काय आहे? दीनबंधूचे संपादक होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यमुना. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपाल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅशच्या फळ पिकासाठी दाब कलम वापरतात. डॅशच्या फळ पिकासाठी दाब कलम वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पेरूसाठी दाब कलम वापरतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्त्रियांची सेवा करणे. हे काय? निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अस्पृश्यता व
जातिभेद निवारण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे झारखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक असते? श्रमिक कामे करणाऱ्या व्यक्तीस दररोज किती कॅलरी अन्न मिळणे आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2400 कॅलरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलविण्यास त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवतो? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलविण्यास त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केंद्रीय हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नीरा नदी खालपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? नीरा नदी खालपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे ते सातारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डेसिबल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बेरोजगारांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते? बेरोजगारांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भगवती समिती हे काय आहे? बेरोजगार अभ्यास करण्यासाठी भगवती समिती नेमण्यात आलेली होती. नेक्स्ट, भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरू केलेला आहे? भारत सरकारने राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम कोणत्या साली सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1953 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नारायण सूर्याजी ठोसर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शाहू महाराजांचे निधन केव्हा झाले? छत्रपती शाहू महाराजांचे निधन केव्हा झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1922 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.